सिद्धू, 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 आई, सिद्धू, आई, सिद्धू, हो आई, आई, उठता नाही येते, मला उठवून बसवशील का? हो आई, पाणी आणतो आई. सिद्धू, काय आई? मला काही झालं तर? नाही आई, मी तुला काही नाही होऊ देणार. बाळा, मला तुझ्यासोबत आणखी थोडा वेळ घालवायचाय. तू मला वाचवशील ना सिद्धू? आई, पुढचे 48 दिवस एका भिकाऱ्याचं आयुष्य जगावं लागेल. तू मला वाचवशील ना सिद्धू? सृष्टीचा हाच नियम असतो, काही दिलंस तरच मिळेल. तू देऊ शकशील का? मला तुझ्यासोबत आणखी थोडा वेळ घालवायचाय. तू तुझ्या आईसाठी एवढं मोठं बलिदान देऊ शकतोस? जर तुझं तुझ्या आईवर प्रेम असेल तर तू तेच कर जे मी सांगतोय. सिद्धू, हा बोल. तुझे काका आलेत. हा बघ, हा आहे या महिन्याचा प्रोडक्शन रिपोर्ट. आपल्या दोन्ही फॅक्टरीज फर्स्ट पोझिशन वरून खाली येऊन आता नुकसान करायला लागल्यात. इतके दिवस झाले मी तुला काही सांगितलं नाहीये, कारण तुझी आई कोमामध्ये आहे. म्हणून आज सांगितलं, कारण दुसरा कोणताही मार्ग नव्हता. तूच विचार कर, तू बिझनेस नीट सांभाळू शकतोयस का? माफ करा काका, आईची तब्येत बिघडल्यामुळे मी बिझनेसकडे लक्ष नाही देऊ शकलो. मग फॅक्टरी विकून टाक. अख्खा बिझनेस का खराब करतोयस तू? फॅक्टरी विकलीस तर तुझी ही जबाबदारी कमी होईल. तुम्ही म्हणाल तसं काका, मी दोन्ही छोट्या फॅक्टरीज आणि मोठी फॅक्टरी ही विकून टाकेन. पण राजेश, मी पुढच्या 48 दिवसांकरता बाहेर गावी चाललोय. काय बोलताय? पण सर, तुम्ही जाताय तरी कुठे? ते सगळं नको विचारस. मला जेव्हा संधी मिळेल मी स्वतः तुला फोन करेन. फॅक्टरीचं सायनिंग अथॉरिटी लेटर आपल्या ऑफिसच्या टेबलवर ठेवलंय. बाकी सगळं तू बघून घे राजेश. मी कसं? दुसरं कोणी? माझ्याबद्दल विचारलं तर सांग मी फॉरेन ट्रिपवर गेलोय. आई, तुला काहीही नाही होऊ देणार. एक्सक्यूज मी सर, तुम्ही तुमचा कोट विसरताय.
एक्सक्यूज मी सर, तुम्ही तुमची बॅग विसरलात सर. वॉशरूमला जाऊन येतो. अलाउड नाहीये सर, बॅग बरोबर घेऊन जा. सॉरी. ₹1600 झाले सर. माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत सर. काही हरकत नाही, राहू दे. सर सर देवाचा आशीर्वाद लागेल तुम्हाला. ₹1 द्या. ओ मावशी. लक्षात ठेव, त्या 48 दिवसात कोणत्याही परिस्थितीत तुझी खरी ओळख कोणालाही कळता कामा नये. अरे बाबा, किती दिवसापासून उपाशी आहे. भूक लागली. साहेब देवाच्या नावाने जर पैसे नसतील तर मॅकडोनल्डचं कॅश कुपन द्या, आम्ही जाऊन खाऊ तिथे. आणि होऊ शकेल तर रिक्षाचे पैसे पण द्या. बटवा बाहेर काढतो. द्या द्या द्या. साहेब 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 इकडे इकडे साहेब. सगळे ठेवा, तुम्ही आपसात शेअर करा. एक 2 3 4 ₹4,500. ₹4,500. तो काही येडा आहे की काय? आता तो येडा आहे की नाही मला माहित नाही, पण आज आपलं नशीब फळफळलंय. ती बघ, तुझी वाली बघते. चल रे म्हाताऱ्या, चल. माई, दे ना. देवाच्या नावाने दे ना. ताई, काहीतरी द्या. आजी, आई, भीक दे ना. आई, 3 दिवस झाले काहीच नाही खाल्लंय. आई, भीक दे ना. आई, काय आहे? काही नाही, सॉरी. चल जा इथून. काय रे, काय पाहिजे? पेपर. पेपर हवाय? हे घे, पकड. तुझ्याच्याने तर भीक शब्दही बोलला गेला नाही. विचार कर मग, 48 दिवस तू एका भिकाऱ्याचं आयुष्य कसं काय जगशील? सर. चल निघ. चल चल, सुट्टे नाहीयेत. सर, थोडे पैसे. चल निघ निघ, चल. सॉरी अगं, तुला नाही, ते मी दुसऱ्या कोणाला तरी बोलत होतो. प्रश्न तो नाहीये. जर तू म्हणत असशील तर मी माझ्या माणसांना पाठवून सगळं नीट करतो. तू त्याला सगळं नीट सांगितलंस ना? भाऊ, थोडी भीक द्या ना भाऊ. 3 दिवस झाले काहीच नाही खाल्लंय. वरून खालपर्यंत एकदम धडधाकट आहेस तरी भीक मागायला लाज नाही वाटत? मेहनत करून कमवू नाही शकत, भीक मागतोस? डोळे फाडून काय बघतोस मला? चल निघ इकडून. जातोस की नाही तू? जातोस की नाही तू? सोड मला. लाज नाही वाटत?
राजेशला फोन केला होता? हो सर, केला होता. तुम्ही काही घेणार का सर? नाही, गरज नाहीये. मी मीटिंग अटेंड करायला आलोय. जाऊन व्हॅल्युएशन पेपर घेऊन ये. ठीक आहे सर. हा बॉक्सिंग चॅम्पियन आणि शेफ सुद्धा आहे. सर, ही घ्या फाईल. त्याचं काय ना सर, सिद्धूला इटालियन जेवण खूप आवडतं. त्याला बेस्ट शेफचा अवॉर्ड सुद्धा मिळालाय. सेठी. हा सर. तू जाऊन अरुणशी स्वतः बोल. हो नक्की सर. बरं, एक सांग मला. मी सिद्धूला कॉल करत होतो, पण त्याचा फोन स्विच ऑफ का येतोय? सर, त्याचं काय की ऍक्च्युली राजेश, मी त्याचा काका आहे. मला नाही सांगू शकत? नाही सर, असं काही नाही आहे सर. ते तो मलेशियाला परत गेलाय का? हो सर, हो. मलेशियाला गेले. नंबर दे. सेठीला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. सर, त्यांना आपण कॉल नाही करू शकत, फक्त ते करू शकतात. असं कसं? तुझ्याकडे त्याचा नंबर नाहीये? त्याने त्याचा नंबर तरी द्यायला सिद्धार्थ साहेब इथेच भेटतील ना? त्यांचा पासपोर्ट रिन्यू होऊन आलाय. पासपोर्ट? हो सर. काहीतरी गोंधळ आहे, पण कळत नाहीये. जर त्याचा पासपोर्ट रिन्यू होऊन आता येतोय, तर पासपोर्ट शिवाय तो मलेशियाला कसा गेला? तो नक्कीच काही ना काही लपवतोय. सर, दोन्ही फॅक्टरीज मिळून व्हॅल्यू होते 265 करोड. फक्त फॅक्टरीच्या एवढ्या व्हॅल्यूज आहेत? अहो साहेब, तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीजचं बघा ना. दुसऱ्याच्या प्रॉपर्टीज किती आहेत याची काळजी तुम्ही कशाला करताय? तसंही तुमच्याकडे खूप आहे. एक बोलू का मी? हा, बोला ना. गाडी थांबव जरा. एक मिनिट साहेब. सेठी. काय सर? चल, लगेच गाडीतून उतर. थोडा मागे जा, तिथे बस स्टॉप आहे, तिथून बस पकडतो. काय? खरंच? बरं, ठीक आहे सर. मुकेश, तुझा जीव घेईन मी आता. त्या सिनेमा हॉल वाल्या मुकेश पेक्षाही वाईट पद्धतीने मारेन. मग सांग, माझं नाव मुकेश आहे. मला लोकांसमोर खरं बोलायची सवय होती. हो, माझ्या प्रॉपर्टीज त्याच्यापेक्षा जास्त आहेत, पण मूर्खा, तुझ्या लक्षात येत नाही का की मी दोन मुलींना जन्म दिला आहे? मला प्रॉपर्टी मधून एक फुटकी कवडी नाही मिळणार, कारण तिला फक्त एक मुलगा आहे. 900 करोडचा एकुलता एक. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ऍप.